नमस्कार मित्रांनो, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मुख्याध्यापक कार्यालय, आरोग्य सेवा, स्वच्छता विषयक स्थिती, शालेय फर्निचर, बांधकामे, वृक्ष संवर्धन, क्रीडांगण, शैक्षणिक साधन सामुग्री आणि परसबाग इत्यादी निकषाच्या आधारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 यामधील पायाभूत सुविधा 33 गुणांकरिता आपण माहिती बघणार आहोत। या अभियानाअंतर्गत अभियानात सहभागी होऊन एकमेकांची स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलपैकी गुणांक देण्यात येणार आहे। त्यामध्ये नंबर 1 आहे पायाभूत सुविधा 33 गुणांसाठी, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी 74 गुणांसाठी आणि शैक्षणिक संपादन 43 गुणांसाठी। तर आज आपण पायाभूत सुविधा 33 गुण याचे निकष, गुणांकन आणि कमाल गुण याविषयी बघणार आहोत। निकष क्रमांक 1, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या यामधला सब पॉइंट आहे 1, शाळेमध्ये वर्ग दाबण्याच्या उद्देशाने पुरेशा वर्गखोल्या असतील तर त्याला 1 गुण द्यायचा आहे। दुसरा सब पॉइंट आहे शाळेत ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तक पेटी असतील तर त्याला 1 गुण। शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत भाषा, गणित, विज्ञानसाठी तर 1 गुण। अशा प्रकारे पहिला निकष 3 गुण। निकष क्रमांक 2, मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय। यामध्ये पहिला मुद्दा आहे मुख्याध्यापक कार्यालय अथवा कर्मचारी कक्ष अथवा प्रशासकीय कार्यालय असे स्वतंत्र कक्ष असल्यास 1 गुण। दुसरा मुद्दा एकत्रितरित्या व्यवस्था असल्यास 1 गुण। निकष क्रमांक 3, आरोग्य सेवा आणि व्यवस्था। शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते याकरिता 1 गुण आहे आणि आरोग्य तपासणी होतच नाही याकरिता 0 गुण। निकष क्रमांक 4, स्वच्छता विषयक स्थिती। नंबर 1, शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का याकरिता 1 गुण। दुसरा पॉइंट आहे शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध आहे का किंवा त्या स्वच्छतागृहाचे दिव्यांगासाठी रूपांतरण केले आहे का याकरिता 1 गुण। पाचवा निकष आहे शालेय फर्निचर। विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता असेल तर त्याला 1 गुण आहे। सहावा निकष आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन। याला 3 गुण आहेत। यामधला मुद्दा क्रमांक 1, शाळेने आग, भूकंप, साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान 1 आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केलेली असेल तर त्याला 1 गुण। नंबर 2, शाळा वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते यासाठी 1 गुण। शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शनी भागात प्रदर्शित करते याकरता 1 गुण। निकष क्रमांक 7, पर्यावरण पूरक शाळा, बांधकामे, वृक्ष संवर्धन। मुद्दा क्रमांक 1, पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या बहुउद्देशीय वृक्षाचे रोपण व जोपासना याकरिता 1 गुण। 2, केंद्र शासन, राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरांसाठी इको क्लब आहेत त्याकरिता 1 गुण। शाळेत कचरा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था आहे 1 गुण। सोलर पॅनलची व्यवस्था आहे 1 गुण। निकष क्रमांक 8, क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा। संरचित मैदान व खेळाचे साहित्य उपलब्धता असेल तर 1 गुण। निकष क्रमांक 9, ICT पायाभूत सुविधा। ज्यामध्ये मुद्दा क्रमांक 1, शाळेत अध्यापनासाठी वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड किंवा प्रोजेक्टर किंवा डेस्कटॉपची सुविधा असेल तर 1 गुण। शाळेत कार्यरत इंटरनेट सुविधा, वायफाय सुविधा उपलब्ध असेल तर 1 गुण। शाळेत ICT प्रयोगशाळा असेल तर 1 गुण। निकष क्रमांक 10, शैक्षणिक साधन सामुग्री। मुद्दा क्रमांक 1, शाळेत अध्यापनासाठी किमान 50% शिक्षकांनी विनामूल्य अल्प किमतीचे मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केलेली आहेत याकरिता 1 गुण। नंबर 2, आधुनिक अध्यापन तंत्रे, अध्यापनशास्त्र, कृतीयुक्त अध्यापनासाठी उपदेशात्मक साधनांचा वापर आणि ICT प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादींचा वापर त्यासाठी 1 गुण। मुद्दा क्रमांक 3, इयत्तानिहाय व विषयनिहाय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दृकश्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता, अध्ययनपूरक वातावरण निर्मिती याकरिता 1 गुण। निकष क्रमांक 11, ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे शालेय अध्ययनपूरक व आनंददायी वातावरण, बाला पेंटिंग। मुद्दा क्रमांक 2, अडथळा मुक्त वातावरण, शाळेला पक्की संरक्षक भिंत 1 गुण। शाळेने वर्गनिहाय साध्य करायच्या अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित केल्या आहेत त्याकरिता 1 गुण आणि वर्ग सजावट त्याकरिता 1 गुण। निकष क्रमांक 12, परसबाग विकास व उपयुक्तता। त्यामध्ये मुद्दा क्रमांक 1, शालेय आवारात परसबागेची निर्मिती व त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो याकरिता 3 गुण। परसबाग आहे पण भाजीपाला वापर व संवर्धन केले जाते याकरिता 2 गुण। परसबाग उपलब्ध नाही याकरिता 0 गुण। पायाभूत सुविधेमधील 13वा शेवटचा निकष, शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स, माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, लोकसेवा हमी मधील सेवा आणि माहिती अधिकार इत्यादी लावले आहे का याकरिता 1 गुण। अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 यामधील भाग अ पायाभूत सुविधा गुण 33 याकरिता आपण माहिती बघितली। जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।